नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करतो आहोत. तिसऱ्या आघाडीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आघाडी वगैरे काही नसून कशी समीकरणं जुळतात, कोण कोण एकत्र येतात यासाठी एक बैठक होईल. 29 ऑगस्टला लढायचं की पाडायचं याची घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचं राजकारण आहे. जातीच्या मुद्द्यांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी मुबलक आहेत, राज्यात आरक्षणाची गरजच नाहीये असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंचा सागर बंगलेवाला मित्र सगळ्यांचंच डोकं भडकवतोय. मराठे फक्त हक्क मागत आहेत अशा शब्दात मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना उत्तर दिलं. ज्यांना आरक्षणातलं फार काही कळत नाही त्यांनी का बोलायचं असा टोलाही राज ठाकरेंना जरांगेंनी लगावला. मराठा समाजानं भले भले पायाखाली चिरडले, त्यामुळे नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे समाजाच्या बाजूने बोलावा असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून ते मला बोलत आहेत असा आरोप जरांगेंनी केला. भाजपसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उत्तर दिलं. भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेबाबत बोललो नव्हतं असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलंय. विधानसभेला 225 ते 250 जागा लढवणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी देण्यात येणार आहे. जातीपातीमध्ये राज्य विभागलंय, आरक्षणाचं राजकारण समजून घेतलं पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. जातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये, महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी पवारांनी घ्यावी असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राची संस्कृती राज ठाकरेंनी जपावी अशा शब्दात लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नाही असा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतायत असं मंत्री देसाई म्हणाले. महाराष्ट्रातल्या गरीब आणि उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता आरक्षण दिलं गेलंय. राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, मात्र देशातील आरक्षण टिकलं पाहिजे ही भाजपची भूमिका आहे असं अशोक चव्हाण म्हणाले. माथी भडकवण्याचं काम करू नये, सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, यामुळे राज ठाकरेंनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी असा सल्ला अशोक चव्हाणांनी दिला. शासनाचा निधी परप्रांतीयांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अशा लोकांवर टाळा लागला पाहिजे अशी मागणी केली आहे. समाज दुभंगेल अशी वक्तव्य करणाऱ्यांवर UAPA आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागला पाहिजे अशी ही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांचा अभ्यास कमी पडतोय. प्रकाश आंबेडकर जेव्हा आरक्षणाबाबत चुकीची वक्तव्य करतात तेव्हा दुःख वाटतं असं म्हणत बच्चू कडू यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान राज ठाकरे यांनी अजून महाराष्ट्र पूर्ण पाहिलेला नाही, त्यांनी तो पाहून घ्यावा मग आरक्षणावर बोलावं असं म्हणत बच्चू कडूंनी राज ठाकरेंवरही टीका केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभं असेल, सरकारनं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. बियाणं, वीज बिल यामध्ये शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्याला मदत करेल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाच्या काळात आला, पण सरकार पडल्याने तो सादर करता आला नाही. त्यामुळे फडणवीसांनी तो अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत अदानी समूहाचे अधिकारी उपस्थित होते अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली. आम्ही एकत्र आहोत म्हणजे आमचे विचार एक असतील असं नाही. पवार हे कोणत्या विचारानं गेले नाहीत, पण शिवसेना भूमिकेवर ठाम आहे असं दानवेंनी म्हटलंय. समाजातील सगळ्या जाती धर्मातील वातावरण चांगलं राहावं यासाठी प्रयत्न केला तर त्यात वाईट काय असा सवाल भुजबळांनी केलाय. तर समाजाच्या हिताकरता अनेक वेळा शरद पवारांच्या भेटीही घेतल्या. ओबीसींचं नुकसान होऊ नये इतकाच त्यामागचा उद्देश आहे असं भुजबळ म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही असं आमदार प्रसाद लाड म्हणाले। परंतु या आरक्षणाला पर्याय म्हणून ईडब्ल्यूएसची मागणी महायुती सरकारने केली होती, ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला। त्यामुळे मनोज जरांगेंनी केलेली ईडब्ल्यूएस बद्दलची मागणी योग्य आहे असं प्रसाद लाड म्हणाले। आमदार बच्चू कडूंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे। लाडका मुख्यमंत्री आला म्हणजे सगळे प्रश्न सुटतील, म्हणून आम्ही लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार आणि लाडका आमदार योजना सुरू करतोय आणि या योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपये देऊ असा हल्लाबोलही त्यांनी केलेला आहे। बाळासाहेब थोरातांनी माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडेन असं थेट आव्हान राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांना केलंय। मात्र जर ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर राजकारणातून संन्यास घेणार का असा सवालही त्यांनी विचारला। भाजपच्या समर्जित घाटगेंना शरद पवार गटाकडून ऑफर देण्यात आली आहे। शरद पवार गटानं 2 वेळा त्यांना ऑफर दिल्याची माहिती आहे, मात्र घाटगेंनी अद्याप ऑफर स्वीकारलेली नाही। बऱ्याच लोकांकडून आणि यंत्रणांकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे, एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधल्यानं हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे। ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वेचा खोळंबा झाला, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या। लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्यानं प्रवासी ट्रॅकवर उतरून चालताना दिसले। पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या कारवरील दिवे काढण्यात आलेत। तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कारवर दिवे आहेत ते काढून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येते। मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारवरील दिव्यांची पाहणी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आलंय। भर रस्त्यात पत्नीवर ब्लेडचे वार, पतीनं आत्महत्येचा प्रयत्न केला, तिच्यावर वार केले आणि मग आत्महत्येचा प्रयत्न केला। गिरगावमधली ही घटना आहे। खाडीलकर मार्गावर हा प्रसंग घडला। या घटनेत दोघेही जखमी झाले। सध्या प्रकृती त्यांची स्थिर आहे। या दोघांना एक 10 वर्षांचा मुलगा आहे। विरारमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याचे वाद सुरू होते, त्यामुळे त्यांची पती माहेरी राहत असून तिने घरी यावं असा पतीचा आग्रह होता। त्याच रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे। नंदुरबारमध्ये मरणानंतरही यातना संपत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नंदपूर गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठीही नदीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय। दोरीच्या सहाय्यानं नदी पार करत स्मशानभूमी गाठावी लागत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय। भर रस्त्यात चौघांनी कोयत्यानं वाईन शॉपची तोडफोड केली। पुण्यातील कॅम्प परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। तोडफोड केल्यानंतर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर येते। पुण्यापाठोपाठ ठाण्यातही काही गुंडांनी तलवारी नाचवत धुमाकूळ घातलाय। ठाण्याच्या राबोडी परिसरातील गुंडांनी हातात तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन एका दुकानावर हल्ला केला। यामध्ये एक जण जखमी झालाय। राबोडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर महिलांमध्ये तुफान राडा झाला। तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने झालेल्या वादाचा प्रवाशांनी व्हिडिओ काढला, म्हणून संतप्त महिला स्टाफनं प्रवासी महिलेला मारहाण केली। यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 100% भरलंय। त्यामुळे उजनी धरणातून 1 लाख क्युसेकनं तर वीर धरणातून 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या या विसर्गामुळे पंढरपूरमधील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे। पुणे जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय। त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। तर श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक आणि भीमा नदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरण 79% भरलंय। दरम्यान अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत। वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या मोर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। दरम्यान पाण्याचा विसर्ग वाढल्यानं मोर नदीला पूर आलाय।
नदी पुलावरून वाहत असलेलं पाणी पाहण्याकरता या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय। गोदाकाठची सगळीच मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। गोदावरीचं रौद्र रूप सध्या बघायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर, बामनोद, आमोदा इथल्या शिवारात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता आहे। पाणी साचल्याने खरीप पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय, यामुळे प्रशासनाचे 1000 नागरिकांचं स्थलांतर केलंय। पाणी पातळी वाढण्यापूर्वीच खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मालेगावच्या गिरणा नदी पात्रात अडकलेल्या 12 जणांचं हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आलं। पुराच्या पाण्यातून नागरिकांची सुटका करण्यात आली। या सुटकेचा थरार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। गडचिरोलीमध्ये पावसाचा गर्भवती महिलांना फटका बसलाय। शीला सडमेक या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्या, पण पुरामुळे ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाणं शक्य नव्हतं। अखेर नायब तहसीलदार प्रकाश पुप्पालवर स्वतः बोट घेऊन त्या ठिकाणी पोहोचले। नदीतून त्यांनी सुरक्षितपणे महिलेला बाहेर काढलं, भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। बुलडाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविरोधात आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात शरद पवार पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सिंदखेड राजा मतदारसंघाचा विकास झालाच नाही असा आरोप करत पुतणी काकांच्या विरोधात उभी राहिल्याचं बघायला मिळालं। लातूर जिल्ह्यातल्या नांदगाव ते जानवळ या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तात्काळ पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पालघरच्या डहाणू तलवाडा विक्रमगड मार्गाची दुरवस्था झाली आहे। कोटीवधी रुपयांचा निधी खर्च करून 2च महिन्यांपूर्वी हा मार्ग बांधण्यात आला। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अवजड वाहनं अडकून पडल्यानं या मार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होतीये, त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचलंय, रस्ते जलमय झालेत। रस्त्यावरील चिखलामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून प्रवास करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी भागात कपिल पिंगळे या युवकाची हत्या झाली। या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वराज्य संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून मनसेनं आंदोलन केलं। प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे मोक्कार अशा आशयाचे फलक हाती घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत येवल्यात काँग्रेस आक्रमक झाली। येवला तहसील कार्यालयाच्या आवारात टाळनाद आंदोलन करण्यात आलं। बुलडाण्यामध्ये जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले। आंदोलनाच्या 4थ्या दिवशी शिक्षकांनी शेगावात चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। मावळ तालुक्यातील मंगळूर गावातील MIDC पासून तळेगावला जोडणाऱ्या रस्त्याची अवजड वाहनांमुळे दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या रस्त्यावरून गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। त्याकरता मंगळूर या गावातील गावकरी आक्रमक झालेत। त्यांनी तळेगाव MIDC रस्ता रोखत रास्ता रोको आंदोलन केलं। श्रावण सुरू झालाय। श्रावणी सोमवार निमित्त संगमनेर तालुक्यातील निझरणेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी बघायला मिळते। हर हर महादेवच्या जयघोषात पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं। श्रावणी सोमवार निमित्त आमगाव इथं भव्य कावड यात्रा काढण्यात आली। या कावड यात्रेत आमगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वाघ नदीच्या पाण्याने महादेव पहाडी परिसरातील शिवमंदिरात जलाभिषेक केला।
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली। आमदार निलेश राणे यांनी कुणकेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली। यावेळी त्यांच्या आई नीलम राणे उपस्थित होत्या। अकोला शहरातील अकोला अकोट रोडवर हिट अँड रनचा प्रकार घडला। शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या 2 चिमुकल्यांना भरधाव दुचाकीने उडवलं। या घटनेनंतर दुचाकी चालक पसार झालाय। अपघातात दोन्ही चिमुकले गंभीर जखमी आहेत। रायगडच्या रोहा रेल्वे स्टेशनजवळ रोहिदास नगर इथं राहणाऱ्या एका 24 वर्षाच्या नराधमानं 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय। सुलतान शेख असं आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर मुंबई महामार्गावरील केळापूर इथं भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत। या अपघाताच्या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। माळशेज घाटात फिरण्याकरता आलेल्या पर्यटकांची कार झाडावर आदळली। दोघांचा जागीच मृत्यू झाला। 1 जण गंभीर जखमी झालाय। धडक इतक्या जोरात होती की कारचा समोरचा भाग पूर्ण चक्काचूर होऊन गेलाय। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।